सो हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल की बसवर. तर कसे आहात म्हणजे आय होप की तुम्ही सगळे मजेत असतील. मी मोहित बसत तुमच्या सगळ्यांचा लाडका आहे की पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमच्या मनातून स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ काही जास्त खास नाही ना, पण मला कळालं आहे की आमच्या साईडच्या गावात एक छोटीशी यात्रा आहे आणि ती यात्रा बहुतेक आज गुढीपाडवा असल्यामुळे असावी. मला पण नक्की कन्फर्मेशन नाही माहीत, कारण की मला आमच्या शेजारच्या आजीने सांगितलं की आज गारगावला यात्रा आहे, वेगवेगळ्या साईडच्या गावात यात्रा आहे. तर आम्ही सगळ्या मुलांनी ठरवलं आमच्या फॅमिलीमध्ये की आपण जाऊन फिरून येऊया, बघून येऊया तिकडे नक्की काय आहे काय नाही. तर मित्रांनो, चला आपण जाऊया तिकडे फटाफट. थोड्या टाइमवर आपली कार येत आहे, कारनंतर आपण जाऊया लगेच आणि तिकडे बघूया नक्की काय काय. तर काय लेट्स बूम 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 बूम. मित्रांनो, फायनली आपण यात्रेमध्ये पोहोचलो. हे आहे मंदिर आणि हे मंदिरच्या साईडला सगळ्यांसाठी जेवण आहे फ्रीमध्ये, जिथे सगळेजण आस्वाद घेत आहेत छानसा आपण बघू शकतो. आणि आपण बघू शकतो की मंदिराच्या थोड्याशा साईडला मिठाची दुकान लावलेलं आहे छानसं. एकदा तुम्ही ही गर्दी बघा किती आहे. आणि 10:30च्या दरम्यान आलो आणि ही यात्रा खूप काही अशी मोठी यात्रा नाही आहे, गुढीपाडव्यानिमित्त भरवली जाणारी यात्रा आहे, हे मला कन्फर्म झालेलं आहे. आणि ही दरवर्षी भरते, तशाच दरवर्षीप्रमाणे आत्ताही भरली आणि मी ह्या यात्रेला पहिल्यांदाच आलो आहे. तर चला आपण बघूया काय आहे काय नाही, यात्रेमध्ये काय ठेवलं आहे काय नाही सगळं बघूया. हा तर मित्रांनो, आपण बघू शकतो मुलींचे ड्रेस लावले आहेत, म्हणजे मुलींसाठी कपडे आहेत. आणि हे माझा भाऊ आणि काका आहेत. आणि आपण हे घरगुती साहित्य बघू शकतो स्टोलमध्ये. परत हे मंगळसूत्र वगैरे वायरिंगसाठी आणि असे बहुतेक स्टोल लावलेले आहेत सगळीकडे. सेल्फी स्टँडचे वगैरे असे बहुतेक साहित्य तिकडे गर्दी झालेली आहे, खूप सारी खरेदी चालू आहे. आणि ही छोट्या मुलांची आपण बघू शकतो, म्हणजे पॉ वाजवत सगळ्यांना प्राधिक चाललेलं आहे. आणि ही मजा एक वेगळीच असते. खाण्याच्या स्टॉल बघायला होतं, हे भुजिंगचं स्टॉल आहे, समजा पाणी येते भुजिंग बघितल्यानंतर. त्याच्यानंतर आपण बघतो पाणीपुरीवाल्याचे पण स्टॉल आहे इकडे. त्यानंतर आमलेट पाव त्याचं पण स्टॉल आहे. त्यांनी करून यात्रा झालेल्यांनी मस्त मस्त फूड भरून खावं. आणि आमलेट बाकी मस्त झालेला आहे. वाव. यात्रेमध्ये आपल्याला DJ बघायला भेटतात आणि या DJ ऑपरेटिंगवाल्यांचं काम खूप सुंदर चालू आहे. आणि जे यात्रेकर आहेत ते यात्रेत आले आहेत आणि ह्या DJची आस्वाद घेतात. बहुतेक गर्दी झालेली नाचायला, नाचत होते खूप छान छान असे. आमच्याकडे भरपूर डान्सरसुद्धा आहेत, तर आपण बघू शकतो. तर 12 वाजून गेल्यात आणि यात्रेतील गर्दीसुद्धा कमी झाली, कारण की खूप मोठी यात्रा नसल्यामुळे लवकरच यात्रा म्हणजे संपत येते. आणि आता गर्दी खाण्याकडे आहे, जिकडे आमचे भाऊ वगैरे पण थांबलेत अंडा भाऊ घेण्यासाठी. खूप भूक लागली आम्हाला पण, तर आम्ही पण काहीतरी खाऊन आणि निघतोय. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि भरपूर शेअर करा. आणि जर चॅनल नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये.